I am Rachita Kulkarni Dole. Welcome back to my channel. Good evening everyone. So guys, मी राहते पुण्याला आणि माझ्यासारख्या अशा अनेक खानदेशी मुली आहेत की ज्या वेगवेगळ्या गावामध्ये राहतात. पण आम्ही कुठेही गेलो तरी आमच्यातून तुम्ही खानदेशी कन्या बाहेर पडू शकत नाही. आम्ही कुठेही गेलो आणि आम्हाला जर असे सुंदर सुंदर असे मस्त लोणीदार हिरवे हिरवे वांगे दिसले तर आम्हाला ते घेण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. सो आज मी बनवते खानदेशी स्पेशल वांग्याचं भरीत. इथे ना पुण्यामध्ये ना जांभळे जांभळे वांगे दिसतात जे मला अजिबात आवडत नाही. जांभळे जांभळे वांग्यांना आपले खानदेशी वांग्याची जी चव आहे ना ती त्या जांभळे वांग्यांना अजिबात येत नाही. बात सही आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, वांगे तर राहिलेले आहेत, सगळ्यात महत्वाचा आयटम तो नाही चालला अजून बाजारात. मी फ्रीज उघडलं आणि फ्रीजमध्ये बघितलं तर शिमला मिरची आहे, बीट आहे, एक वांगा मी शेजारी ठेवलेलं आहे शिल्लक. पण माझ्याकडे काय नाहीये, काय नाही दिसत आहे तुम्हाला. आणि मिरच्या नाहीये, मिरच्या. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. मिरच्या नसेल तर कसं भरीत बनवू बरं मी. पहिले 2 मिरच्या आणाव्या लागतील. बरं झालं प्रत्येक अजून ऑफिसला आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही मला. सगळ्यात पहिले मिरच्या. आणि अजून एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, हे बघा आमचं फ्रीजमध्ये आणखी एक वस्तू अशी आहे की जी आईने आमच्यासाठी पाठवलेला आहे. गाजराचा हलवा. संध्याकाळी गाजराचा हलवा पण खाणार आहे. पण पहिले मला आणावे लागणार आहेत मिरच्या. चला. ऍक्च्युली ना 7 वाजलेले आहेत. 7 नाही वाजले, हो माय गॉड, आज 8 वाजलेत. मी घरात काम करायच्या चक्करमध्ये विसरूनच गेली की 8 वाजलेत म्हणून. आणि सगळ्यात पहिले दिवा लावायचा राहिलेला आहे. पहिले दिवा लावायचा आणि मगच मी घराबाहेर पडू शकते. अलेक्सा, प्ले शुभम करोति कल्याणम. सो चला, दिवा लावून झालेला आहे आणि दिवा लावल्या लावल्या लगेच घराच्या बाहेर पडत नाहीत आणि पैसे काढत नाही असं मला शिकवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे मी थांबली. पण 5-10 मिनिट झालेले. आता मी निघते मिरची आणायला, नाही तर प्रत्येक भुके लावून जातो. 8 वाजलेले, तो केव्हाचं गेलेला आहे ऑफिसला. आणि जर लवकर टायमावर भरीत नाही रेडी झालं तो 9 वाजेला जेवतो. म्हणजे आम्ही 9 वाजेला जेवतो. अलेक्सा स्टॉप. आम्ही 9 वाजेला साधारण 9-9:15 जेवतो. पण तेव्हा नसेल जर जेवण रेडी तर तो जरा चिडचिड करेल. सो पटकन आणूयात मिरच्या. ताई मिरच्या आहेत का? मिरच्या आहे. कितीला दिल्या? कशा? पूर्ण ह्या बारीक मिरच्या आहे का? जाड मिरच्या पण आहेत का? नाही एवढ्या बारीक नको, थोडं जाड पण पाहिजे. बारीक मिरच्या जास्त तिखट असतात ना. ताई मिरच्या आहेत का? बारीक आणि जाड दोघी असतील अशा? पूर्ण बारीक नको, मिक्स करून द्या मला. बारीक मिरच्या ना ते एकदम तिखट असतात आणि ह्या थोड्याशा जरा मीडियम असतात ना. सो चला, सगळ्यात पहिले केस मागे करून घेते. जर केस पुढे असले ना तर माझी आई मला स्वयंपाक करताना जर केस पुढे आली असते माझ्या आई ओरडायची, जा पहिले केस बांधून ये तरच किचन मध्ये पाय ठेवायचं, नाही तर किचन मध्ये यायचं नाही. सो असा माझे नियम होते माझ्या घरचे. सगळ्यात पहिले वांग्यांना ना टोचे पाडून घ्यायचे असे खचाखच. 1 2 3 1 2 3 वाव. आपलं जे तेल असतं ते तेल लावायचं. हे बघ असं सगळ्या बाजूंनी त्याला तेल लावायचं. आज मी तुम्हाला शिकवणार आहे खानदेशी स्पेशल वांग्याचं भरीत कसं बनवायचं. सो मी याला छान तेल लावलं. आता गॅस ऑन करायचा आणि असं भाजायला ठेवायचं. असं म्हणतात की जर वांगे तुम्ही भाजले आणि ते जर ताटामध्ये ठेवले, त्याला जर छान तेल सुटलं, तेल सुटलं तर समजायचं वांगे खूप लय बढिया आहे. आणि तेच तेल जेव्हा आपण भाजीमध्ये करतो की नाही, भाजी करायच्या आधी तेल टाकतो ना, तर तेच तेल टाका. इतकं सुंदर वांग्याचं भरीत बनतं ना की विचारूच नका. आता याच्यामध्ये ना कांद्याची पात वगैरे पण लागते, पण कांद्याची पात जरा नाहीये माझ्याजवळ. ठीक आहे, कांदे आहे माझ्याजवळ, ते टाकेल. बिचारा माझा प्रतीक तसा ऍडजस्टेबल. चला, हे वांगे आता रेडी होत आहे. तोपर्यंत मी सांगितल्याप्रमाणे ठेचा रेडी करूया. सगळ्यात पहिले हे जे लसूण जे आहे ना, मी आता निवडले
भरपूर लसूण घालायचं आणि मिरच्या यांचा पहिले ठेचा बनवून घ्यायचा. आता मी तुम्हाला ना एक गंमत दाखवते. हे बघा, हा जो प्लग दिसतोय ना, या प्लग मध्ये मला हे मिक्सरचं लावायचं, पण प्लग पर्यंत माझा हात पोहोचत नाही. मग मला पराक्रम करावे लागतात. जेव्हा आमचे राजे घरी असतात, प्रतीक राजे, तेव्हा ते आम्हाला खोचून देतात. हे बघा, हे वांग बघा किती छान मस्त भाजलं गेलंय. तरी एक 5 आणि मस्त तेलही सुटतंय त्याला, पण 5 मिनिटं एक अजून होऊ देते त्याला. पण हे वांगे होत आहे, पण तो असला ना की तो लावून देतो, पण मग नसेल तर मग काय करावं. मग माझ्यावर पर्याय असतो. वांगे खाली ठेवायचे, चढायचं आणि मग खोचायचं. समजलं? मला पराक्रम करावे लागतात. छोटी उंची असली ना की जरा असे ड्रॉबॅक्स असतात. उतरा खाली. हा. सो गाईज, आता ना माझे वांगे भाजून झालेले आहेत. हे बघा, हे 2 वांगे भाजलेले आहेत. सो ते रेडी आहे, पण ते थोडे गरम आहे सध्या, त्याच्यामुळे त्याला हात लावता नाही येते. तोपर्यंत म्हटलं कणिक भिजवून घेते, कारण कणिक भिजवली ठेवली ना की थोडीशी ती मुरते. सो गाईज, प्रतीक आलेला आहे. त्याची गाडी मग रिव्हर्स जेव्हा घेतो ना तेव्हा टुंग 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 असतं ना, ते मला कळतं की त्याची गाडी आलेली असं. सो तो खाली आलेला आहे. जाऊ दे, माझं होत राहील. लिफ्ट आलेली आहे, तो आलेला आहे बघा. त्याला आपण भाव करू. आला आला आला. कसा मोबाईल पाहतोय. घाबरला मी. माझा आवाज आला होता का तुला? वाटलंच होतं की आता गाडी चालू झाल्यावर तो काहीतरी रेडी असणार. काहीतरी इम्पॉर्टंट आलं होतं. काय इम्पॉर्टंट आलं होतं कोणाचा तरी मेसेज. कोणाचा? प्यार भरा. मोबाईल दाखव. प्यार भरा कोणाचा तरी मोबाईल दाखव. मोबाईल दाखव. मोबाईल दाखव. मोबाईल. आज मी काय बनवते? लेकिन 1 सेकंड. कसला वास होतोय? बरीत. तुला वास नहीं साळुंखे, यहाँ कुछ तो गड़बड़ है. तोंड तिकडे जाऊ म्हणून मला मागं नाही आवडत या. पण मी तुला मागं 2-3 वेळा खाऊ घातलं, तेव्हा तुला कसं काय आवडलं मग? ते आता तुझ्या प्रेमासाठी खातो मी. क्या बात है सर, क्या बात है सर. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे का खोटं आहे? हा. खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे ना? खरंय खोटंय काय माहिती. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? प्रतीक यार, खरं सांग ना, मी एवढं तुझ्यासाठी कांद्याची वांग्याची भरीत बनवते. हो म्हण, इकडे बघून हो म्हण. कसला आहे बकवास. काय झालं? हे काय झालं? उठ, चल ना, चहा करून देते. 10 मिनिटं. काय झालं? 10 मिनिटं. थकलोय खूप. थकलाय? थकलोय. बरं, 10 मिनिटांनी ठेवू का? ओके. सकाळी लवकर गेला होता ना तो, त्याच्यामुळेच. म्हणून म्हटलं घरी आल्यानंतर असं मूड ऑफ काय. सो प्रतीक थोड्या वेळ झोपू देते, थकून आलेला आहे बिचारा. तोपर्यंत मी इकडे भाजी बनवून ठेवते. जिरे, मोहरी आणि याच्यामध्ये ना शेंगदाणे टाकतात आणि कांदे वगैरे मी चिरून ठेवले. ॲक्च्युली मी ना प्रतीक ऑफिसवरून आला ना. अलेक्सा, लोअर युअर व्हॉल्यूम टू 4. ॲक्च्युली प्रतीक ऑफिसवरून आला आणि तो जरा थकून आला ना, सो मला उमजलंच नाही. ठेचा पहिले टाकायचा आणि मग कांदे टाकायचे. सो गाईज, इथे बऱ्यापैकी कांदे छान भाजून झाले. मी इकडे साईडला माझ्या पोळ्या पण करते आणि आता भरीत जे आपण शिजवलंय ते टाकायचं. आणि मीठ. या प्रतीक, उठला का? चल पटकन चहा पिऊन घे, जेवण करू, मग लवकर झोपून जा वाटलं. राजे,
हळू गरम आहे. मला बिस्किट दे ना दोन जेवण रेडी आहे प्रतीक. 2 बिस्किट फक्त. बर 2च. दोन म्हणजे 2 दिले. काय फरक पडतो अजून एक दिलं तर. नाही जेवण रेडी आहे. अरे मी जेवेन यार, तुला माहिती ना गाबा पोटाचा. ते नाही माहिती, जेवण रेडी आहे. तू 2 बिस्किट खा. 2 पोट आहेत मला 2. हे वरच्या पोटात जाणार आहे आणि हे खालच्या पोटात तर वेगळं आहे. कुछ भी 2 दिले ना तेवढे धन्यवाद. गट इट द्या. आणि ना तू घरी आला आणि थकला होता, पण खरं सांग तुला माझं भरीत आवडत नाही का? आवडतं ग. तू त्या भरताची आता हा नीट 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 काय म्हणायचंय? चांगलं करते ना मी. चांगलंच कर. तुझ्या आईला असं वाटेल की मला माझ्या पोराला आवडत नाही आणि सुनबाई बरबरी खाऊ घालते. एक तर मला गाडीवरून येत होतं ना आम्ही आज, तेव्हाच मला तिने सांगितलं त्याला आहे ना तांबडं तिखट टाकलेलं आणि हेच आवडतं, त्याला हे मिरचीचं आवडत नाही. आता त्यांना खरंच वाटेल तू बोलला ते. अगं तसं नाही, मला बाहेरचं जास्त आवडतं त्यामुळे मी असं केलं. बरे बरं आवडतं का नाही? हो आवडतं. मागच्याच याच्या आधी पण मी त्याला खाऊ घातलेलं. तू खरंच चांगला स्वयंपाक करते. हा ना? मला विषय बघा मूड कमी होता माझा जरा. हा बस अरे कुठे चालले? मी तुला दाखवते नाही, तू मग ऐकत नाही माझं. बोल ना तू. ऐकतोय ना मी. दुसरं कोणाचं ऐकणार आहे मी तुझ्याशिवाय? कसं दिसतंय? सुंदर सुरेख. आपल्याकडे अजून एक होतं घरी, पण ते जरा तुटलं होतं म्हणून मग मी हे घेतलं नवीन. क्रिसमसच्या दिवशी घालून दे. चांगली गोष्ट आहे. चांगलं दिसतंय ना? सुंदर. सो मग आबोलीने बनवलेला हलवा बाहेर आलेला आहे. आबोलीने नाही आबोलीने नाही बनवला. ओके 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 सॉरी. सासूबाईतली तुझ्या सासूबाई माझ्या आईनी, माझ्या प्रिय आईनी. म्हणजे चांगलाच असेल ग. हो जेवणापेक्षा सुंदर असेल हा. हो चांगला असेल हो. मी खाल्लाय त्याच्यामुळे मला माहिती चांगला. माझ्या आईने माझ्यासाठी खूप प्रेमाने दिलेला आहे. तू ऍटीने दिला एकटा ऍटी आला मोठा. दोघांसाठी ग. हा सुनेसाठी आणि लेकरासाठी. फोन करून सांग की मी हो खाल्लाय आई मी गाजराचं. कळवितो. हे केलंय वांग्याचं भरीत. ओके. आणि प्लीज यार तू असं मग असे रिॲक्ट केलं ना मला बिलकुल नाही आवडलं. भरीत मी तुला पापड. भरीत काय खायचं? रोज हे माझं भरीत करते. वाव रोज चेस्ती तोंडाने इतकी मला चेस्ती. आणि ते कांदा टमाटा नंतर गाजराचा हलवा. सुंदर. कैसा लागायला ते पण कसं झालंय? कसं झालंय? खूप सुंदर झालं. सुंदर म्हणजे तिखट झालं. असं कडे झणझणीत तिखट खायला मजा येते. तिखटच असतं. असा वास, वाट नाही असा आवाज, असं स्पायसी जोपर्यंत फील होत नाही तोपर्यंत हे होत नाही असं म्हणायचं. सो आता आम्ही आलो आहे वॉकला टेरेसवर. तर आबोलीला टेरेसवर वॉकला आणणं म्हणजे एक माझ्यासाठी एक चॅलेंजच असतं. कारण आबोली येणं आणि मग त्याच्यानंतर मग ती वॉकला चालणं म्हणजे इम्पॉसिबल असतं माझ्यासाठी. कसं आहे ना, कसं आहे का? सॉरी ढेकरे सॉरी मलाच बोल. भाजी चांगली होती ना पण ना माहितीये का भाजी कुठनं निघाली. मी सांगते ना खानदेशी स्पेशल भाजी होती केलेली होती त्याच्यामुळे स्पायसी केली होती आणि खानदेशच्या लोकांचाच दूर निघाला आणि स्पायसी केलेली होती ना हे. तर आमच्याकडचं अशीच असते एकदम झणझणीत असते. ती झणझणीत मात्र जास्त झणझणीत झाली आणि मग ज्यांनी झणझणीत केली त्यालाच झणझण लागली. मी खानदेशी असून सांगते तुम्हाला, मी खूप सौम्य खाते. अगदी फिकं अन्न जे असतं ना माझं खाणं खूप फिकं खाते आणि हा खूप तिखट खाऊन जातो. मी आधी खात नव्हतं पण आता लग्न झाल्यानंतर मग काय माहिती त्याच्यात कसं झालं की मी सौम्यच खाते आणि हा खूप तिखट खाऊन जातो. म्हणजे याला तिखट झालेच नाही
आणि मला थोडी तिखट झाली. ज्या मिरच्या आणल्या ना म्हणून मी मिरच्या पण दाखवल्या सगळ्यांना. त्या बारक्या मिरच्यांना फार तिखट असतात. ब्लॉगर कोण आहे त्याच्यामुळे जास्त वेळ हातात कॅमेरा धरता येत नाही ना. हात जिखायला माझ्या बिंडोक शाळा. जास्त शहाणपणा दाखवू नको, कळलं ना. सो मी सांगत काय होती तर ते मला थोडं, पण तू ओरिजिनली सांग ना तुला कसं वाटतं. माझं कौतुक कर, कौतुक कर. खूप छान झालं होतं बाई. भाजी रानू माझी खूप छान भाजी झाली होती. म्हणजे मी एवढ्या माझ्या उभ्या आयुष्यात एवढी भारी भाजी खाल्लीच नाही. कुछ न कुछ तो गड़बड़ जरूर है. म्हणजे माझा पण होत होतं, पण मी एवढी भारी भाजीच नाही बस खाल्ली. बस आता खोटं वाटतं. अगं खूप ओरिजिनली खरंच 10 खूप- पैकी रेटिंग. अरे मी 2-3 पोळ्या खाल्ल्या. म्हणजे तू विचार कर ना. पण 10 पैकी रेटिंग दे. 10 पैकी 8-9 म्हणजे चांगली झाली होती. खरंच भाजी चांगली झाली होती. मग ठीक आहे, चांगलं. म्हणजे कधी कधी मला तिखट आवडतं ना, आज मी खाऊन घेतलं. नाही जेवला तो व्यवस्थित, त्याच्यामुळे चांगलं. जर त्याने 1-1.5 पोळीवर उठला असता तर समजलं असतं की नाही आवडलं. नाही मला तो उठूनच देतच नाही ना. पण हा मग थकल्यानंतर अन्न व्यवस्थित नाही जेवायचं का? घरी आल्यानंतर तो असा पडला होता. कसा असं नव्हतं पडलं मी असं पडलो होतं. असं. प्रतीक आपण लॉन मध्ये आहे बेटा. Sorry, sorry. उठा. मला वाटलं बेडच आहे. बघ पागल. लहान पोरापेक्षा सांगितलं शंभू आणि तुझ्यात काही फरक नाही. पाहिजे ना, कसं झोपलो होतो. शंभू आणि तुझ्यात काहीच फरक नको बाई ग. उठ ना, उठ ना. माझी चड्डी दाखवू नको. प्रतीक पागल झालाय आज. म्हणजे काही वेळापूर्वी असं बेशुद्ध अवस्थेत पडला होता बेडवरती. तुम्हाला वाटेल की काय झालं आणि काय नाही. काही नाही. ऑफिसून आल्यानंतर अर्धा तास त्याला द्यावा लागतो. असा अर्धा तास दिला स्वतःचा. पण अर्धा तास त्याला जर दिला ना असा, मग तो रिलॅक्स होतो आणि मग नॉर्मल रुटीनला लागतो. लागला करे. या लॉन मध्ये असा प्रॉब्लेम असतो. हा मी आता झोपलो होतो ना, घासलो गेलो हा. एकमेकाला. त्यामुळे करायला लॉन मध्ये काय झालेलं आहे ना की हे नायलॉनचे असतात ना, ग्रीन ग्रास जे ते ओरिजिनल नाहीये. मग ते असे एकमेकावर घासले जातात. नको ना प्रतीक, ऐक ना मी काय सांगते. त्याच्यामुळे ना चालता चालता किती बडबड करते. चालता चालता घर्षण होतं.